राज्यात विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ठाणे स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो। या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण 1064 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे थेट निवडलेले नगराध्यक्ष, निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेली आहे। निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली। या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमध्ये ठाणे मतदारसंघाचा समावेश आहे। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वतः लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माणी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। राजकीय पक्षांच्या बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणुकीच्या कायदेशीर टप्प्यांची आणि अधिकृत वेळापत्रकाची सविस्तर घोषणा केली। त्यानुसार 25 मे दिवशी निवडणुकीची रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला गती येईल। माननीय भारत निवडणूक आयोगाने नुकताच ठाणे आणि पालघर या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये ठाणे आणि पालघर दोन जिल्हा मिळून हा एक मतदारसंघ आहे। त्यामध्ये सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रक मान्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे। त्या अनुषंगाने ही आचारसंहिता ही अंमलात आलेली आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 18 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यांच्यामध्ये तिथले नगरसेवक असतील हे मतदार असणार आहे। दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही जिल्ह्यातील यांच्या निवडणुका न झाल्यामुळे ते याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये नसणार, परंतु जो टक्केवारी आहे तर ती एकूण मतदारांची टक्केवारी आपली पूर्तता करत असल्यामुळे या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये जे वेळापत्रक आहे तर त्या अनुषंगाने 25 तारखेला याचा अधिसूचना प्रसिद्ध होईल। 1 जूनपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येईल। छाननी असेल 2 तारखेला, अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4 तारखेपर्यंत मागे घेता येतील 4 जून। मतदान 18 जूनला असणार आहे, त्याची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे। मतमोजणी 22 तारखेला 22 जूनला असणार आहे। अशा पद्धतीचा हा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना कळवण्यात आलेला आहे। ॲडिशनल कमिशनर प्रत्येक महापालिकेचे हे आदर्श आचारसंहिता फॉलो करण्याकरिता त्यांना नोडल म्हणून मी नियुक्ती केली आहे। दोन्ही जिल्ह्यांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी ठाणे हे कामकाज पाहतील, त्या पद्धतीचं नोटिफिकेशन आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। ARO म्हणून RDC ठाणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं पालघर हा नवीन जिल्हा जो आहे तो 2014 मध्ये तयार करण्यात आला होता, तर तिथले देखील RDC हे ARO म्हणून कामकाज पाहावे याकरिता आपण प्रस्ताव तसा पाठवलेला आहे। जी निवडणूक प्रक्रिया आहे तर ती पारदर्शक आणि त्याच पद्धतीने भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता जे आचारसंहितेचे निकष आहेत ते सर्व महापालिकांना, नगरपालिका, नगरपंचायतना कळवण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जे विविध कक्ष स्थापन करणं असेल, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, या प्रक्रियेमध्ये ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। सूचनांप्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येईल। प्रशासनाने त्या पद्धतीने पूर्ण तयारी केली आहे। यामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निहाय जे तिथले नगरसेवक असतील ते म्हणजे आपले मतदार आहेत आणि स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीमध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या काही सूचना आहेत तर त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन मागवलेलं आहे। सद्यस्थितीमध्ये जी आपल्याकडे माहिती आलेली आहे त्यानुसार 1064 इतके मतदार आता 18 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेत आणि स्वीकृतच्या बाबतीत निर्णय झाल्यानंतर तो आकडा फायनल करण्यात येईल। 1 ते 17 परिशिष्टमध्ये माहिती जी नगरसेवकांची मागून आपण ते मतदार म्हणून पब्लिश करतो, तर त्या पद्धतीनं ते माहिती संकलन सुरू आहे आणि ती आल्यानंतर या पद्धतीनं ती माहिती पब्लिश करण्यात येईल। नाही, या बाबतीमध्ये राजकीय पक्षांची बैठक माझी झाली। हरकतीपेक्षा त्यांचे मागचे काही ऑब्झर्वेशन्स होते
की 2016 नंतरच्या ज्या काही निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार होता. तर त्या पद्धतीनं आपण ऑलरेडी मार्गदर्शन मागवलं आहे. ती सूचना प्राप्त झाल्यानंतर आपण त्या सूचनांप्रमाणे कारवाई करू. यासोबतच मतदान केंद्रांच्या बाबतीमध्ये आणि सर्व सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. तर त्या पद्धतीनं त्यांचेही काही सजेशन्स वगैरे होते, तर त्या पद्धतीनं प्रशासनाने ते विचारात घेतलेले आहे. माझ्या सर्व CP ऑफिस असतील, SP ऑफिस असेल, त्याच पद्धतीनं महापालिकेचे ॲडिशनल कमिशनर असतील, नगरपालिका आणि नगरपंचायतचे CO असतील, यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनिहाय, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनिहाय कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतो की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे GB असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीनं त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल.